नमस्कार भावांनो, मी नामदेव मुळे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत SEBC कॅटेगरी साठी कोणती स्कॉलरशिप योजना निवडायची व कशी निवडायची। तर आपल्या खूप मित्रांना प्रश्न पडला होता, SEBC कॅटेगरी साठी कोणती स्कॉलरशिप स्कीम आहे व या स्कीममध्ये कोणकोणत्या गोष्टींचा लाभ मिळणार आहे आणि स्कॉलरशिपसाठी कसे अप्लाय करायचा। तर या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर मित्रांनो, SEBC कॅटेगरी मध्ये फक्त मराठा समाज येतो आणि यात 10% आरक्षण मिळत आहे। तर स्कॉलरशिप स्कीममध्ये तुम्हाला यात कोणतीही नवीन योजना किंवा पोस्ट मॅट्रिक योजना मिळणार नाहीये। मग तुम्हाला जी आधी ओपन कॅटेगरी किंवा EWS कॅटेगरीमधून जी योजना मिळत होती तीच आता सुद्धा अप्लाय करायची आहे। म्हणजे तुम्हाला महापोर्टलवर जाऊन SEBC कॅटेगरी निवडून सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्हाला राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनासाठीच अप्लाय करायचं आहे, कारण सर्व विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत। तर मित्रांनो, सर्व मराठा समाजातील कॅटेगरी स्टुडंट यांनी फक्त राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनासाठीच अप्लाय करायचं आहे। तर मित्रांनो, चला आता आपण बघू की आपल्याला या योजनेत काय काय लाभ मिळणार आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला या योजनेत 50% ट्यूशन फीजमध्ये सूट मिळणार आहे। म्हणजेच या योजनेत तुम्हाला फक्त कॉलेजची अर्धीच फीस भरायची आहे। तर दुसरा फायदा म्हणजे तुम्हाला तुमच्या परीक्षा फीसमध्ये सुद्धा 50% सूट मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर कॅटेगरीमधून येत असाल तर नक्कीच या सर्व गोष्टींचा लाभ घ्यावा। धन्यवाद। आणि या योजनेसाठी कशा प्रकारे अप्लाय करायचे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याची लिंक आपल्याला कॉमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल।